साताऱ्याच्या दिशेने आम्ही निघालो 20 लोक. बसने सकाळी 7 वाजता या ठिकाणी पोहोचलो वासुदा ट्रेकसाठी. आणि आवरून आता चहा व नाश्त्याच्या प्रतीक्षेमध्ये या ठिकाणी बसलेलो आहे. त्याचा आनंद लुटत आम्ही पुढे वासुदेचा ट्रेक सुरू केला. शिव सकाळ मित्रांनो, शिवजन्मी ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये नितीन जोरे आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. आणि आत्ता आम्ही आलेलो बामणोली वासुदा ट्रेकसाठी जे डेस्टिनेशन आहे तिथून आपण बोटने शिवसागरमधून वासुद्याला जातो. त्या पॉईंटला आम्ही आहे आणि या ठिकाणी चहा नाश्ता करून आम्ही आता ट्रेकला सुरुवात करतो. बोटीत बसलो आहे आणि ते राहण्याची सुद्धा चांगली कॅम्पिंगची सोय आहे. राहण्याची व्यवस्थित चांगली सोय होऊ शकते. त्याचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत असलेला व्याघ्रगड म्हणजेच हा वासोटा किल्ला आणि त्याची दुर्गभ्रमंती करण्याची इच्छा होती आणि अखेर आजचा दिवस तो उजडलेला आहे. या ठिकाणी आपल्याला शिवसागर म्हणजेच कोयनेच्या पाणलोट क्षेत्रामधनं बोटीने आपल्याला वासोटा किल्ल्याच्या दिशेने जावं लागतं. या बोटीमधनं आपल्याला पलीकडे वासोटा किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी 1 ते 12 लोकांसाठी 3000 रुपये द्यावे लागतात. महाराष्ट्रातील कोयना नदीच्या खोऱ्यात निबिड अरण्यात वसलेला दुर्ग म्हणजे हा वासोटा किल्ला आहे. वासोट्यालाच व्याघ्रगड असे दुसरे नाव देखील आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये म्हणजे शिवसागर जलाशयामध्ये हा व्याघ्रगड येत असल्यामुळे हा भाग दुर्गम बनलेला आहे. त्या किल्ल्याकडे जाण्यासाठी आपल्या जलाशयामधून बरंच अंतर कापावं लागतं. त्यामुळे हा ट्रेक या बोटिंगमुळे एक वैशिष्ट्यपूर्ण बनलेला आहे आणि बरेचसे पर्यटक या बोटिंगची मजा घेण्यासाठी वासोटा ट्रेक निवडत असतात. या बोटीचा प्रवास संपून खाली उतरून आता आम्ही वासोटा किल्ल्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली. घनदाट अरण्यामध्ये वसलेला हा व्याघ्रगड, त्याच्या बाजूला असलेलं मोठं कोयनेचं जलाशय या सर्व नैसर्गिक संपत्तीमुळे हा व्याघ्रगड म्हणजेच वासोटा किल्ल्याचा ट्रेक एक वैशिष्ट्यपूर्ण बनलेला आहे. आज रविवार असल्यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. एवढ्या बोटी लागलेल्या आहेत म्हणजे तेवढे पर्यटक देखील या ठिकाणी आलेले आहेत. बोटीतून आपण बाहेर पडल्यानंतर ते बोट चालवणारे किंवा त्यांच्यासोबत असणारे एक गाईड म्हणून आपल्यासोबत किल्ल्यावरती येत असतात. कारण हा परिसर घनदाट अशा अरण्याचा आहे. या ठिकाणी जर चुकलो तर पुन्हा आपल्याला लवकर रस्ता मिळणं अशक्य आहे. त्यामुळे एक वाटाड्या एक गाईड आपल्यासोबत दिलेला असतो. वन विभागाचं या ठिकाणी कार्यालय व चेकपोस्ट देखील आहे. या ठिकाणी या परिसरामध्ये येणाऱ्यांची प्रत्येकाची नोंद ठेवली जाते. नावं लिहिली जातात, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व प्लॅस्टिक असेल किंवा इतर साहित्य असेल त्याची देखील नोंद ठेवली जाते. वासोटा किल्ल्याच्या डोंगरावरती आहे. त्या डोंगरावरती वशिष्ठ ऋषींचे शिष्य अगस्त्य ऋषी यांचे वास्तव्य होते आणि त्यांनी आपल्या गुरूंचे नाव म्हणजेच वशिष्ठ ऋषींचे नाव या परिसराला या डोंगराला दिले आणि त्याचेच नंतर वशिष्ठचे अपभ्रंश वासोटा झाला असावं असं सांगितलं जातं. ही सर्व माहिती आपण वासोटा किल्ल्याकडे जाणाऱ्या पायवाटेच्या बाजूला काही फलक लावलेले आहेत. त्या फलकावरती वासोटा किल्ल्याची सर्व माहिती दिलेली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सावली परिसरामध्ये कोयना नदीच्या खोऱ्यात म्हणजेच शिवसागर या परिसरामध्ये निर्भीड अशा अरण्यामध्ये हा व्याघ्रगड म्हणजेच वासोटा किल्ला आहे. आणि इथे हिंस्र प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. वन खात्याने बऱ्याचशा सूचना आम्हाला या ठिकाणी ट्रेक चालू करत असताना दिलेल्या आहेत. पण स्वच्छतेची म्हणजे प्लॅस्टिक मुक्त हा परिसर राहावा यासाठी देखील वन खाते या ठिकाणी काळजी घेत आहे. संपूर्ण ज्या बॅग आहेत ते बॅग चेक करतात. त्यामुळे एक स्वच्छतेचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला चांगलं पाहायला मिळेल. 4200 फूट जवळपास समुद्रसपाटीपासून या वासोटा किल्ल्याची उंची आहे. आणि घनदाट अशा अरण्यामधून याची वाट आपल्याला चालावी लागते. जवळपास 2 ते 2.5 तास आपण जर कंटिन्यू चालणार असेल तर आपण वासोट्यापर्यंत पोहोचू शकतो. अन्यथा आपल्या चालण्यावरती तिथं पोहोचण्याचा कालावधी अवलंबून आहे. परंतु या ठिकाणी पूर्ण जो भाग आहे, जी वाट आहे चालायची पूर्ण सावलीतून आहे घनदाट अरण्यामुळे. त्यामुळे या ठिकाणी जास्त गरम होत नाही किंवा घाम जास्त येत नाही.
ती एक चांगली गोष्ट या ट्रेकमध्ये नक्कीच आहे. गणेशजी आणि हनुमानाची मूर्ती या ठिकाणी पुरातन अशा मूर्त्या विराजमान आहेत. जावळीच्या खोऱ्यामध्ये असलेले एक घनदाट अरण्य आणि त्यामध्ये असलेला हा व्याघ्रगड म्हणजेच वासोटा किल्ला आणि या पायवाटेवरनं चालत असण्याची मजा एक वेगळीच आहे. घनदाट अरण्यामुळे या ठिकाणी सूर्यप्रकाश देखील सहजासहजी लवकर जमिनीवर पोचत नाही, एवढं घनदाट असं हे अरण्य आहे. पायवाटेवरनं चालत असताना आपल्या ठिकठिकाणी काही प्राण्यांची पक्ष्यांची बोर्ड पाहायला मिळतील, जे आपण क्वचितच कधी पाहिले असतील किंवा ऐकले असतील. त्यांची माहिती, त्यांचे फोटो व त्या संबंधित असलेल्या इतर माहिती देखील या बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळते. वाटेमध्ये 1 तास चालल्यानंतर आपल्याला हे काही अवशेष या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे विसावा असं त्या शिळेवरती कोरलेलं आहे. नक्की काय आपल्याला माहीत नाही, समाधी आहे की आणखी काय आहे, परंतु बरेच अवशेष त्या रस्त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतील. जवळपास 1 तास आपण चालल्यानंतर ते अवशेष आपल्याला रस्त्याच्या बाजूला पाहायला मिळतात. नागेश्वर सुटकेला जाण्यासाठी ही वाट आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहायला भेटला आपला हा बोर्ड, वासोटा किल्ल्याचा मार्गदर्शक. शिवसागरला बॅक वॉटर परिसर येतो. त्या ठिकाणी आपली होडी त्या ठिकाणी येऊन आपण तिथून ट्रेक चालू केलेला आहे. जवळपास आता 1.25 तास झालेला आहे आपण ट्रेक चालू करून आणि आपण बऱ्यापैकी किल्ल्याच्या माथ्यावर जवळ आलो आहे. समोर दिसतील तटबंदी आहे, तिथे आपल्याला जायचं आहे. 10 ते 15 मिनिटाचा आपला ट्रेक बाकी आहे आणि पूर्ण घनदाट असा परिसर डोंगरदऱ्यांनी विखुरलेला. जावळीचं खोरं किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहे. 1.5 तासामध्ये आपण वासोटा किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत पोहोचलेलो आहे. पायरी मार्ग आहे, काहीच्या पायऱ्या ढासळलेल्या आहेत. व्हिडिओ कॉल करत तटबंदी ढासळलेल्या पायमार्गाने वरती आल्यानंतर आपण उद्ध्वस्त असलेला वासोटा किल्ल्याचा दरवाजा प्रवेशद्वार या ठिकाणी येऊन पोहोचतो. बाजूला आपल्या तटबंदी बुरुजासारखे अवशेष सुद्धा दिसतील. ढासळलेल्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर आतमध्ये आपण आल्यानंतर डाव्या हाताला एक रस्ता जातो. त्याच्या बाजूलाच असलेलं हे हनुमानाचं प्राचीन असं एक मंदिर आहे, त्याला छप्पर नाही आहे आणि आतमध्ये एक हनुमानाची एक पुरातन अशी मूर्ती या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हनुमानाचं मंदिर आहे. तळ्यामध्ये उतरण्यासाठी पायरी मार्ग. हात धुतो. आणि तलावाची तटबंदी. किल्ल्याची तटबंदी आहे, पुढे एक बुरुज आहे. पूर्ण तटबंदी किल्ल्याची आपल्याला पाहायला भेटते या ठिकाणी आणि या इथे वाड्याचे अवशेष आहेत. वासोटा किल्ल्यावरती वास्तूंचे अवशेष
आणि या वास्तूच्या बाजूला बरोबर हे तळ आहे जिथे आपण आता थोडा टाईम विश्रांती केली. हे तळ आहे आणि वाड्याचे अवशेष भिंती आजही या वाड्याच्या अनेक सत्तानंतर देखील त्या भिंती आज उभ्या आहेत. आयताकृती असलेला हा वाडा जवळपास 3 प्रवेशद्वार या वाड्याला आहेत. इतिहासाची एक किती म्हणतात आता खाणे वासोटा किल्ल्यावरची वास्तू आहे, वाडा आहे आणि त्याच्या उजव्या हाताला असलेलं हे शिवमंदिर आहे. हा महादेव मंदिरामध्ये एकूण 2 शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतील. त्यातले एक पुरातन असं वाटतंय आणि एक नव्याने त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं असं त्यांच्या रचनेवरून आपल्याला समजतंय. 1.5 तासामध्ये आम्ही या बाले किल्ल्यावरती पोहोचलेलो आहे. 1.5 तासाचा जंगल ट्रेक आणि चढाई. मस्त मंदिर आहे, तटबंदी आहे आणि हा समोरचा बाले किल्ला, तिथे ध्वजस्तंभ आहे. मित्रांनो, वासोटा हा माझा 114वा किल्ला आहे. 114 किल्ले म्हणजे आजपर्यंत मी पाहिलेले आहेत आणि या सर्व किल्ल्यांमध्ये वासोटा हा एकमेव किल्ला प्लॅस्टिक मुक्त आहे आणि स्वच्छ आहे. या ठिकाणी कुठल्या प्रकारचा कचरा आपल्याला दिसत नाही आणि हे सर्व श्रेय येथील वन विभागाला जातं. समोर दिसणारा हे कळकायचं ठाणं असं याला नाव दिलेलं आहे. विंचूकण्यासारखा लोगरच्या भासणारा हा परिसर आणि याकडे जाण्यासाठी हा पायरी मार्ग आहे. एक प्रवेशद्वार आहे, उद्ध्वस्त असं प्रवेशद्वार आणि हा रस्ता आपला कळकाईचे ठाणे या परिसराला असं नाव आहे, कळकाईचे ठाणे. इकडे जाणारा हा पायरी मार्ग आहे. त्या प्रवेशद्वारामधून आपण प्रवेश केला ते कळकाईच्या ठाण्याकडे जाणारा प्रवेशद्वार आहे. उद्ध्वस्त अवस्थेमध्ये आहे आणि लोगरला जसा विंचूकडा आहे तसा हा कळकाई ठाणे हा परिसर आहे. एक कडा स्वरूप असलेला कळकाई ठाण्याचा परिसर आणि इथून आपल्याला नागेश्वर सुलका दिसून शकतो. आजूबाजूचा जो परिसर आहे तो सुद्धा आपल्याला दिसू शकतो. समुद्र सपाटीपासून 4264 फूट एवढी या व्याघ्रगड म्हणजेच वासोटा किल्ल्याची उंची आहे आणि काशीवकड्यासारखा असलेला हा भाग घनदाट असं जंगल. वासोटा हा किल्ला शिलाहारकालीन राजाने बांधला असं सांगितलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी याचं व्याघ्रगड असं नाव ठेवलं. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये अडकले असताना त्यांनी आपलं पायदळ पाठवून वासोटा हा किल्ला काबीज केला व अखेर 6 जून 1660 वासोटा हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील झाला. अफजलखानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोरोजी या सरदाराने राजापुरावर हल्ला केला व त्या ठिकाणी असलेला इंग्रज अधिकारी ग्रिफर्ड याला वासोटा किल्ल्यावरती आणून तुरुंगात ठेवले. त्यानंतर पुढे 1661 पकडलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांपैकी रेव्हिंग्टन, फॅरन व सॅम्युएल यांना वासोटा किल्ल्यावर कैद्यात ठेवण्यात आले. समोर जो दिसतोय समोर दिसणारा हा नागेश्वर सुळका आहे. आजूबाजूचा परिसर वासोटा किल्ल्यावरील सर्वात मोठा व प्रशस्त हा एकमेव वाडा आहे. अनेक वास्तू आहेत पण सर्वात मोठा वाडा जर म्हटलं तर हा एकमेव आहे. वासोटा किल्ल्यावरती असलेला हा चुन्याचा घाणा आहे. अनेक किल्ल्यावरती आपल्याला पाहायला भेटले. विसापूर असेल, त्यानंतर सागरगड असेल, अनेक किल्ल्यावरती चुन्याचे घाणे आहेत. किल्ल्याच्या बांधण्यासाठी
त्या चुन्याच्या गाण्याचा वापर केला जायचा. वासोटा किल्ल्याच्या प्रवेशातून आतमध्ये आल्यानंतर डाव्या हाताला जर आपण आलो तरी पाण्याची टाकी आपल्याला पाहायला मिळतील. आपण आलेलो आहे बाबूकडा. ठीक आहे. समोर दिसणारा जुना वासोटा आहे आणि आता आपण आहेत बाबूकडा त्या ठिकाणी. बाबूकड्यावरती असलेला ध्वजस्तंभ आहे आणि काही प्राण्यांचा त्या ठिकाणी छायाचित्र लावलेले आहे. किल्ल्याचं आणखीन एक प्रवेशद्वार आहे. ते वरती जाताना किल्ल्यावरती आपलं पायचं राहून गेलेलं ते आता किल्ला उतरत असताना आपण बघूयात. आणि हे समोर दिसणार आहे हे चोर दरवाजा हा हे किल्ल्याचा आणखीन एक प्रवेशद्वार आहे. तिथून देखील काही ट्रेकर किल्ल्यावरती येत असतात. या ठिकाणी देखील पायवाट आहे, परंतु आपण ज्या वाटेने वरती आलो त्याच वाटेने पुन्हा वरती खाली जाऊया. किल्ल्यावरची एक गुफा बाळकृष्णाने आम्हाला एक दाखवलेली, तर ते बघायला भेटलं नसतं आम्हाला, पण त्याने किल्ला यापूर्वी 2 वेळा बघितलेला आहे. बांधकाम देखील या गुहेच्या बाजूला आपल्याला पाहायला भेटेल. अशा अनेक आणि हा दुसरा प्रवेशद्वार आहे जे आता आपण बघितलं. किल्ला आपला पूर्ण बघून झालेला आहे. आपला नागेश्वर सुरू करायला आणि जुना वासोटा माहीत नाही, भविष्यामध्ये पण पाहणार आहे नक्की. नागेश्वर सुरता आणि जुना वासोटा. तर आता आपला किल्ला हा नवीन वासोटा पूर्ण पाहून राहिला आहे आणि आता गड उतार होण्यासाठी आम्ही सुरुवात करतो आहे. आपल्याला या व्हिडिओमधली माहिती कशी वाटली आपण कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका किल्ल्यावरती. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. परतीच्या प्रवासासाठी आम्ही जलाशयाच्या किनाऱ्यावर येऊन पोचलो आणि थोड्याच वेळात बोटीतून आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.